आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन देशभरासह कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। शहरात ध्वजारोहणाची सुरुवात सकाळी 7:15 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर 7:30 वाजता तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन कोल्हे, काँग्रेस कमिटी येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते, टीडीपी कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते, नगर परिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते आणि तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच भाजप वसंत स्मृती कार्यालयात जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असलेले आणि सध्या सुट्टीवर आलेले कोपरगावचे भूमिपुत्र सुलतान सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। तहसील कार्यालय येथील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वाहडणे यांच्यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळांमधील शिक्षक, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संजीवनी सैनिकी स्कूलच्या छात्र सैनिकांनी पथसंचलन व डॉक्टर CM मेहता विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले। सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली आणि आज या घटनेला जवळपास 74 वर्ष पूर्ण होत आहे। आजच्या दिवशी आपण सर्वांनी जे काय आपले सर्व देशामध्ये असलेले धर्म, भाषा या सर्व गोष्टीचा कुठेही बंधन न ठेवता आपल्या सर्वांनी एक संघ राहून आपल्या देशावर अजून त्या ठिकाणी देशप्रेम म्हणून एकत्र राहावं अशा प्रकारची विनंती करतो। आपण आजच्या दिवशी जे काही आपले कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचं पालन देशवासी म्हणून करावं। त्याच्यामध्ये स्वच्छता राखणं असेल, निराधार व्यक्तींना मदत करणं असेल किंवा आपल्या देशाच्या संपत्तीची जपणूक करणं असेल, त्याच्यामध्ये सर्व आपले बस, ट्रेन, शासकीय कार्यालय, रस्ते वगैरे या सर्व गोष्टी, या सर्व कर्तव्यांचं पालन आपण सर्वांनी नागरिकांनी वर्षभर त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज संबंध भारत देशामध्ये 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना, भारतवासियांना, कोपरगाव वासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून त्यांचा जो विकासाचा ध्यास आहे यातून भारत देश प्रगतीपथावर जात आहे। जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, 370 कलम असेल, काश्मीरात तिरंगा फडकणं असेल, त्याचबरोबर सामान्यातला सामान्य माणसाचं आयुष्यमान सुधारणं असेल, आरोग्य त्याचं चांगलं होणं असेल, यासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माननीय पंतप्रधान या देशामध्ये राबवत आहे। आणि म्हणून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या विचाराने आज देश प्रगतीपथावर जात आहे। परंतु या निमित्ताने आपल्याला निश्चित आठवण होते की हा देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या काही सगळ्या भारतवासियांनी त्यावेळी त्या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी या देशासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं, त्या सगळ्यांची आठवण आज आल्या वाचून राहत नाही। त्यांच्या स्मृतीलाही मी अभिवादन करते। आणि उत्सव हा 3 रंगाचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला असं या निमित्ताने मी म्हणेल। आणि सर्व जाती धर्मांचा हा देश जगापुढे एक आदर्श आहे की हम सब भारतीय है, भारत माझा देश आहे आणि आम्ही सगळे बांधव आहोत
हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. हा एक मेसेज जगाला आपल्या भारतीयांच्या प्रत्येक कृतीतून जातो. हेच आपलं वेगळेपण आहे. एवढंच या निमित्ताने सांगते आणि संपूर्ण सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व कोपरगाववासीय, शहरवासीय यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. भारताला 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी प्रजासत्ताक दिनाने किंवा प्रजासत्ताक देश झाल्याने आपल्याला खऱ्या अर्थाने हक्क मिळाले. राज्यघटनेत तरतूद असलेल्या सगळ्या हक्कांची आपल्याला देणगी मिळाली. या हक्कांसोबत कर्तव्यांची सुद्धा आपल्याला जाणीव व्हावी या दृष्टीने आपण हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. भारतामध्ये सर्व धर्मीय गुण्यागोविंदानं राहत आहे, नांदत आहे. त्याचंच परिपालक आहे प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सक्रिय योगदान नोंदवावं आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाचं नावलौक करावा या सदिच्छा व्यक्त करून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांना प्रथमतः मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. 15 ऑगस्ट 1947ला जरी भारत स्वतंत्र झाला, परंतु या भारताला संघटित ठेवण्यासाठी जे संविधान जे आहे ते संविधान आपण 26 जानेवारी 1950ला त्याला राजमान्यता मिळाली. आताच आमच्या बालमैत्रिणींनी जे काही गीत गायलं तर खरोखर चिंतन करण्यासारखं आहे की जर आपल्याला जर परत जन्म मिळाला तर आपल्याला भारतातच जन्माला यावं. आणि खरोखरच हा एक सुंदर असा देश आहे, त्याला देवभूमी आपण म्हणतो. इथली संस्कृती, इथले विचार, इथली भौगोलिक रचना, खरोखरच आपण खूप नशिबान आहोत की या भारत देशात आपला जन्म झालेला आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपलं हुतात्म्य पत्करलेलं आहे. त्या हुतात्म्याचं, बलिदानाचं आपण या निमित्ताने परत एकदा स्मरण करूया. आपल्याला मिळालेलं देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला आपली विचारधारा सुद्धा जतन करणं गरजेचं आहे. कारण घटनेनं जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहे त्या अधिकारावर आपण परत एकदा चिंतन व्हावं असं माझं विनम्र मत आहे. कारण ते किती आपण वापरतो आणि किती आपण सक्रिय आणि क्रियाशील आहोत हे सुद्धा या चिंतनातला भाग आहे. मित्रांनो, आपल्याकडे खूप अशा समस्या आहेत. आपल्याला वायू प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल किंवा अनुषंगिक अशा बऱ्याचशा काही अडचणी आहेत का त्यात आपल्याला खूप काही काम करणं गरजेचं आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेल की आपल्याला जे जे शक्य आहे ते आपल्याला या देशासाठी, या मातीसाठी आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते आपण निश्चित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी PI प्रदीप देशमुख, कोपरगाव शहर पोलिशन. आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कोपरगाव तालुका शहरवासियांना शुभेच्छा. कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.